घरगुती गॅसच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ करण्यात आली। ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलेंडरवर करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 महिन्यात एलपीजीच्या किमतीत ही दुसऱ्यांदा वाढ झाली। या दरवाढीनंतर आता दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचली। देशातील इतर भागातही 29 रुपयांचीच वाढ झाली आहे। पेट्रोलियम मंत्रालयानं गॅस सिलेंडरच्या 29 रुपयांच्या दरवाढीनंतर स्पष्टीकरण दिलं। जगात सर्वात स्वस्त घरगुती गॅस सिलेंडर भारतातच मिळतो असा दावा मंत्रालयाचा आहे। कंपन्यांना प्रत्येक सिलेंडर मागे सुमारे 70 रुपयांचा तोटा सहन करावा लागतो। उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडर फक्त 30 रुपयांना मिळतो अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयानं दिली। दरम्यान तुलना केली तर कॅनडात सिलेंडर 2411 रुपये, ऑस्ट्रेलियात 1765 रुपये, अमेरिकेत 1755 रुपये आणि श्रीलंकेत 1241 रुपयांना सिलेंडर मिळतो। सातत्यानं होणाऱ्या दरवाढीचा सर्वसामान्यांवर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे। सामान्य माणसाच्या प्रपंचावर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाल्यानंतर रोहिणी खडसेंनी टीका केली, पाहूया। याआधी मन की बात हा संडे स्पेशल कार्यक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून आयोजित केला जायचा, पण या रविवारी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचाच कार्यक्रम लावलेला दिसतोय। आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे 29 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहे। याआधी 7 मार्चला घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे 60 रुपयांनी वाढवले होते आणि आज परत भाववाढ करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महागाई, इंधन दरवाढ आणि फसव्या कर्जमाफी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं जनआक्रोश आंदोलन केलं। शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। याला नाव दिलेलं आहे आम्ही महंगाई के अच्छे दिन, कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे। हे अच्छे दिन नहीं, महंगाई के दिन आता आलेले आहे। बहुत हो गई महंगाई की बात, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हणलं। आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार। सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे। इंधन दरवाढ झाले, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही अशा स्थिती आहे। सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहेत। वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं विरारमध्ये तीव्र आंदोलन केलं। विरार रेल्वे स्थानकासमोर मुख्य रस्त्यावर शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चूल मांडून स्वयंपाक करून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला। शहर प्रमुख उदय अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरकारवर प्रतिकात्मक स्वरूपात चाबकाचे असूड ओढून निषेध नोंदवण्यात आला। वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक कंबरडं मोडलं असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या गगनाला भिडल्याचा आरोप आंदोलकांनी केला। सरकारनं महागाई नियंत्रणासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे सर्वच क्षेत्रात दरवाढ सुरू आहे। अशातच वाहतूक खर्च, सौंदर्य प्रसाधनांच्या किमतीत वाढ झाली असून सलून साहित्य आणि कामगारांकडून वाढीव पगाराची मागणी लक्षात घेऊन राज्य सलून असोसिएशननं सेवा दरांमध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानुसार आजपासून अहिल्यानगरमधील सलून व्यावसायिकांनी नवीन दरवाढ लागू केली। अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्रील बसतीये। बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे नागरिकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा सलून व्यावसायिकांनी व्यक्त केली। प्रामुख्याने म्हणजे सलून व्यवसायामध्ये सौंदर्य प्रसाधनं, सलून व्यावसायिकाला कारागिरांची पगार, कारागीर आज सुद्धा पगार वाढीव मागणी करतात, कारण की बाहेर जी भाववाढ झालेली आहे ती आता कोणाला सोसवत नाहीये। मग त्यामुळं ते सोशिकपणा आता दुकानदारांचा, सलून दुकानदारांचा पण संपलेला आहे आणि या सोशिकपणामुळं दरवाढ करण्यात आलेली आहे। जी दरवाढ झालेली आहे, सरकारकडे एकच मागणी आहे, सर्व वस्तूंचे भाव स्थिर ठेवल्यास सर्व क्षेत्रामध्ये सुद्धा भावाला स्थिरता येईल, म्हणजे कोणी दरवाढ करणार नाही।
राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार आहे. मात्र भुजबळांनी घातलेल्या अटींमुळे अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही अशी माहिती मिळते. छगन भुजबळ यांनी काल पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी राष्ट्रवादी नेत्यांनी छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास राज्य मंत्रिमंडळातील त्यांचं पद पुतणे समीर भुजबळ यांना देण्यात यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत दिल्लीला विचारावं लागेल असा पवित्रा मुख्यमंत्र्यांचा होता. मात्र छगन भुजबळांच्या अटीबाबत अनेक तास उलटूनही भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची कोर कमिटीची बैठक आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. राज्यसभेच्या उमेदवाराबाबत या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. छगन भुजबळ यांनी समीर भुजबळांसाठी घातलेली अट आणि भाजप हायकमांडचा निरोप या विषयावर चर्चा होईल. बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित राहतील. राष्ट्रवादीनं भाजपला टाटा बाय बाय केलं तर आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असं विधान रोहित पवारांनी 2 दिवसांपूर्वी केलं होतं. त्याला आता सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं. रोहित पवारांनी आम्हाला सल्ले देऊ नये असं तटकरे म्हणाले. राजकारणातलं सगळंच मला कळतं असा आव आणू नका असा टोलाही तटकरेंनी पवारांना लगावला. भाजपला त्यांनी टाटा बाय बाय जर केलं तर आम्ही एकत्रित येऊ शकतो. भाजपला त्यांनी टाटा बाय बाय जर केलं तर आम्ही एकत्रित येऊ शकतो. आता आमच्या पक्षात उमेदवारी आम्ही कोणाला द्यावी ही अजून त्यांचा सल्ला घेण्याची पाळी आमच्यावरती आली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात पहिले सल्ले द्यावेत. त्यांचं संख्याबळ कसं वाढेल, आता पुढे जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये कसं वाढेल त्याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित करावं. नुसतंच द्वेषाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये असं काय कोणाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. 10 जूनला दोन्ही राष्ट्रवादी मुंबईत आपला वर्धापन दिन साजरा करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होईल, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन दुपारी 3 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडेल. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणारा हा पहिलाच वर्धापन दिन असल्यानं त्यांच्या अध्यक्षीय भाषणाकडे संपूर्ण राष्ट्रवादीचं लक्ष लागलं आहे. नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद ताजा असतानाच नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच दिलं नसल्याची माहिती आहे. नवी मुंबईत काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नव्हतं. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री तसंच सिडकोचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदेंना निमंत्रण देणं अपेक्षित होतं. मात्र शिंदेंना अनावधानानं निमंत्रण द्यायचं राहून गेलं की मुद्दाम निमंत्रण दिलं नाही या संदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. चर्चा बघा तुम्हीच करताय, मी तर काय बोललोच नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणजे सर्व आमचं मंत्रिमंडळ आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या विरोधक आणि सगळं त्यांना काय मुद्दे नाही आहेत, त्या मुद्द्याला जरूर कुठला तरी मुद्दा धरायचा आणि तो राजकीय करायचा याच्यामध्ये. दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंना निमंत्रण नसल्याचा मुद्दा मांडणार असल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणाले. काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका. मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल त्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांना साहेबांना सुद्धा हा प्रश्न त्यांच्यासमोर नक्की मांडणार आहे. सोलापूर विधान परिषदेत सुरू असलेली निवडणूक ही राजेंद्र राऊत विरुद्ध मोहिते पाटील अशीच आहे. वसंतराव देशमुख हा फक्त एक चेहरा आहे असं भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी म्हटलं. तसंच यावेळी मोहिते पाटलांचा एवढा जोरदार पराभव करायचा आहे की ते परत आयुष्यात विधान परिषद निवडणूक लढवण्याचं धाडस करणार नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. तसंच माळशिरस इथे राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या निवडणुकीमध्ये वसंत नाना देशमुख हे फक्त चेहरा आहे. ही निवडणूक राजाभाऊ राऊत विरोधात मोहिते पाटील अशी निवडणूक आहे आणि मला विश्वास आहे त्या ठिकाणी 550 पेक्षा जास्त मतं भाऊंला पडतील आणि मोहिते पाटलांचा या निवडणुकीमध्ये पराभव होईल.
नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीत बंडखोरी झाली. महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या भाजपच्या 2 बंडखोरांनी दंड थोपटल्यानं ही निवडणूक लक्षवेधी ठरली. तरीही शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान माझी उमेदवारी निश्चित झाल्यापासून कोणी अर्ज दाखल केले, कोणी बंडखोरी केली, कोणी माघार घेतली याबद्दल मला माहिती नाही. मी फक्त माझ्या प्रचारावर भर देत असल्याचं त्यांनी म्हटलं. नाही, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला तिकीट जाहीर केल्यानंतर मी त्या वेळेपासून जे प्रचाराला लागलोय ते कोणी माघार घेतली, कोणी बंडखोरी केली मला काहीच कल्पना नाही. मी फक्त प्रचाराला सुरुवात केली. आत्तापर्यंत माझा पूर्ण दौरा झाला. त्याच्यामुळे मला काय घडामोडी झाल्या आणि काय मला काहीच माहिती. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी आज भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. भाजप हा माझा पक्ष आहे आणि हे माझंच कार्यालय आहे. शहराध्यक्ष तसंच इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मी इथे आलो होतो असं हिरे यांनी म्हटलं. निवडणुकीतून माघार घेतल्या असल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावलं. मी कोणतीही माघार घेतलेली नाही. माझा विजय निश्चित आहे असं त्यांनी म्हटलं. तसंच मला माघार घ्यावी यासाठी मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पक्षातील अन्य कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही सूचना दिलेली नाही असा धक्कादायक दावाही त्यांनी केला. मी गिरीश महाराज माझी भेटच नाही तर काय करणार. फोनवर पण चर्चा नाही. फोनवर पण नाही साहेब, फोनवर पण नाही. ही वॉज टू बिझी विथ हिज ओन डिस्ट्रिक्ट प्रॉब्लेम. म्हटले गिरीश महाजन सांगतील ते मी ऐकणार. त्यांनी जर तुम्हाला सांगितलं माघार घेतात, मला माझ्या पक्षश्रेष्ठींनी काहीही सांगितलं तर मी करेल. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांवर टर्टल हॉटेल घोटाळ्याचा आरोप केला. अंधेरी क्रीडा संकुलातील खेळाडूंसाठी असलेलं 54 खोल्यांचं हॉस्टेल 5 वर्षांनी टर्टल हॉटेलला देण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला. मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणात DRIनं मोठी कारवाई करून 5 कोटीहून अधिक किमतीचं सोनं आणि मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात भाजप कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांच्यासह 5 जणांना अटक केली. काही महिन्यांपूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आचरेकर यांनी भाजपात प्रवेश केला होता. काल पहाटे 2:30च्या दरम्यान झालेल्या कारवाईत सोनं तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का आणि इतर प्रभावशाली घटकांचा यात सहभाग आहे का याचा तपास केला जातो. सोनं तस्करीच्या या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. रवींद्र चव्हाणांचे कार्यकर्ते सोनं तस्करी करताना आढळले. नवीन हाजी मस्तान कोण आहे हे रवींद्र चव्हाणांना विचारा असं राऊतांनी म्हटलं. यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली. सोनं तस्करीचा भाजपशी संबंध जोडणं हास्यास्पद असून दोषी आढळल्यास कारवाई होणार असल्याची प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली. रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे जिथे घुसतात पंचतारांकित हॉटेलमध्ये, एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात, हे सगळे गुंड ते ते काल त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे. ह्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? एका बाजूला संजय राऊतच म्हणतात की यंत्रणाचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते. मग भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला जर अटक झाली असेल तर मग यंत्रणावर दबाव आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही. जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून माजी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी सरकारला घरचा आहेर दिला. राजकुमार बडोलेंनी उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध केला. अनुसूचित जाती प्रवर्गातील जातींच्या विकासासाठी उपवर्गीकरण हा पर्याय होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं. उपवर्गीकरण केल्यास आगीला हात लावण्यासारखं असेल असा इशाराही त्यांनी दिला. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं जे त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत का, उपवर्गीकरण करताना जो डाटा असेल तो डाटा वस्तुनिष्ठ डेटा घेतला पाहिजे, सांख्यिकीय डेटा घेतला पाहिजे. तो डेटा अजूनही लोकांच्या पुढे न येता जर प्रोसेस होत असेल, या एकूण प्रोसेसला त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विरोध आहे.
राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची बीड तालुक्यातील खांडे पारगाव इथं होळी करण्यात आली। शेतकरी हक्क मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निर्णयाची होळी करून निषेध नोंदवला। सरकारनं GR मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांची 2019ला कर्जमाफी झाली असेल त्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल। मात्र नागपुरात झालेल्या आंदोलनात सरकारनं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं। मात्र तसं न करताही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचं आंदोलन मातीत घालून स्वतःच्या आमदारकीचे चोचले पुरवले। त्यामुळे आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं करण्यात आली। नागपूरच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याला कुठेतरी शेतकऱ्याचा 7/12 कोरा होईल अशी आशा असताना या सरकारने शेतकऱ्याच्या विरोधामध्ये फक्त 2 ते 4% शेतकऱ्याला याचा कुठेतरी लाभ होईल आणि 80-90% शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील असा दुर्दैवी GR शासनाने काढलेला आहे। याचा आम्ही शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने निषेध करतो। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित त्रिभाषा सूत्र अंमलबजावणीचा निर्णय राज्य सरकारनं तुर्तास मागे घेतल्यानं यंदा शैक्षणिक वर्ष जुन्याच पद्धतीनुसार सुरू होईल। नवं शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होतं। त्रिभाषा सूत्र लागू होणार की नाही याबाबत गेले काही दिवस संभ्रम सुरू होता। जाधव समितीच्या अहवालावर सरकार कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र या गेल्या 5 महिन्यांपासून अहवाल शिक्षण विभागात कुलूपबंद असून त्याबाबत राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल नसल्याची सूत्रांची माहिती आहे। हा अहवाल अतिशय संवेदनशील असल्यानं आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतेही दिशानिर्देश दिलेले नसल्यानं सध्या अहवाल कुलूपबद्ध असल्याची माहिती आहे। त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आल्याचं समजतं आहे। आज जागतिक सायकल दिनानिमित्त मुंबई सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या। खूप छान वाटतंय आणि मला वाटतं याच्यामुळे त्यांची फिटनेस हेल्थ तर वाढणारच, छान राहणार, पण त्या व्यतिरिक्त आपलं पर्यावरण जे आहे ते पण छान राहील, पोल्युशन नाही राहणार। सायकलिंग इज द ओनली स्पोर्ट ज्याच्यात हेल्थ आणि 0 कार्बन एमिशन्स आहेत। तर आपण हे सगळ्यांनी जेवढं जमेल तेवढं सायकलिंग करायला पाहिजे। आता आपण कोस्टल रोडवर करतोय, इथे सायकलिंग ट्रॅक पण आहे, तर असे ट्रॅक्स पण आपण बनवायला पाहिजे अजून, पण जिथेही जमेल तिथे आपण हे सायकलिंग करत राहायला पाहिजे। जागतिक सायकल दिनानिमित्त अमरावतीत भव्य सायकल रॅली काढण्यात आली होती। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। अमरावती जिल्हा स्टेडियममधून सायकल रॅलीला सुरुवात झाली, तर अमरावती ग्रामीण पोलीस ग्राउंड इथं सायकल रॅलीचा समारोप झाला। पंढरपुरातही सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पंढरपूर सायकल्स क्लबच्या वतीनं पर्यावरण सप्ताहाचं औचित्य साधून ही रॅली काढण्यात आली। विद्यार्थ्यांसह अनेक वयोवृद्ध लोक या सायकलमध्ये सहभागी झाले होते। पर्यावरण जागृती आणि प्रदूषण मुक्ती परिसर या हेतूनं या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं।